जय श्रीमन नारायण. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग श्लोक 27. इच्छाद्वेष समुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप. ओम. गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना ज्ञान विज्ञान योग शिकवत आहेत. परमात्मा म्हणतात, अर्जुना, प्रत्येक जीवाला त्याच्या मागील जन्मापासून काही ना काही आवडी निवडी असतात. आवड म्हणजे आनंद, नापसंती म्हणजे दुःख, सुखाची आकांक्षा आणि दुःखाचा तिरस्कार ही प्रत्येक जीवात उपजतच असते. शिवाय प्रत्येक जीव आपल्या पूर्वजन्मातील सुखाच्या इच्छेचे आणि दुःखाच्या तिरस्काराचे संस्कार घेऊन जन्माला येतो. याचा अर्थ असा की जन्मतःच लोकांच्या सुखदुःखाबद्दल इच्छा आणि तिरस्कार असतो. त्या द्वैतांच्या प्रभावामुळे, त्या वासना आणि तिरस्कारांच्या प्रभावामुळे या जन्मात चांगल्या गोष्टींचा द्वेष आणि वाईट गोष्टींची इच्छा निर्माण होते. त्या प्रक्रियेत त्यांना माझ्यासोबत राहणे आनंददायी वाटत नाही, माझे स्मरण करणे त्यांना आनंददायी वाटत नाही, त्यांना माझा आश्रय घेणे चांगले वाटत नाही आणि माझ्यापासून दूर राहणे त्यांना सुखावह वाटते. त्यांना हे समजत नाही की माझ्यापासून दूर राहणे दुःखदायक आणि कष्टकारक आहे. हा सर्व पूर्वजन्मीपासून वावरत असलेल्या वासना आणि तिरस्कारांचा परिणाम आहे. त्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की तेच परम आहेत, तेच पुरुषोत्तम आहेत, तेच श्रीमन नारायण आहेत. हे आपण का ओळखू शकत नाही? म्हणून आपण श्रीकृष्ण परमात्म्याच्या शिकवणी काळजीपूर्वक समजून घेऊया. श्रीकृष्णांच्या आणि श्रीमन नारायणांच्या वर्चस्वाबद्दल जेव्हा जेव्हा आपल्या मनात शंका येते तेव्हा आपण ताबडतोब ओळखूया की हा आपल्या मागील जन्मी झालेल्या संस्कारांचा परिणाम आहे. श्रीकृष्ण किंवा श्रीमन नारायण हेच सर्वोच्च आहेत या दृढ विश्वासाने आपण आपल्या मनातल्या शंका ताबडतोब दूर करूया. श्रीकृष्ण किंवा श्रीमन नारायणांना शरण जाण्याचा सतत प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया. इच्छाद्वेष समुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमन नारायणा,
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. इच्छाद्वेष समुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप. ॐ इच्छाद्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप.